मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. काय मजा आली मॅचला. हा 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 काय मॅच झाली सुपर्ब. एक सेमीफायनल व्हायला पाहिजे तशी सेमीफायनल झाली. मला बरं वाटलं इंडियाला पहिली बॅटिंग आली ती, कारण जर हेच इंडियाला चेस करायला लागले असते 250, तर काय माहिती इंडिया एवढ्या प्रेशरमध्ये हे रन चेस करू शकलं असतं की नाही. म्हणून इंडियाची पहिली बॅटिंग आली ते मला ठीक वाटलं. आणि स्कोअर पण 253 केले तुम्ही लोक. चांगला स्कोअर आहे. इंग्लंड आहे बॅट्समन चांगले इंग्लंड, पण ते फॉर्ममध्ये होते तेवढे. पण जे फॉर्ममध्ये होते ते आऊटच झाले, पण जे होता ते एकट्यानेच घेऊन गेला पुढच्या पुढे. एवढी क्लोज मॅच 7 रननी जिंकलो फक्त आपण. पण जबरदस्त तो जेकब बेथल, हॅट्स ऑफ. 22 वर्षाचा मुलगा आहे, पण काय सेन्सिबल इनिंग खेळला. आणि एक शॉट नाही त्याचा असा होता की जिथे वाटलं की मिस झाला, आऊट होतो आहे की काय. एवढं कॅल्क्युलेटेड शॉट, गॅपमध्ये काय टायमिंग वगैरे सुपर. पिच तर काय होतच नाही म्हणा तसं हे की बॅट्समन रन्स करणार, पण ते पण करावे लागतात, कारण बाकीचे पण बॅट्समन होते. हॅरी ब्रूकसारखा, तो पण तर आऊट झाला ना. आणि 22 वर्षात एवढं मॅच्युरिटी आणि टेम्परामेंट खूप कमी लोकांमध्ये असतं, पण मस्त इनिंग होती त्याची. ठीक आहे, इंडियाकडून स्टार्ट करूया. अभिषेक शर्मा तोच त्याचा प्रॉब्लेम दिसतो आहे. चांगले 2 चौके मारले होते त्या ओव्हरमध्ये, आणि असे पण अंदाज होऊन ते चांगले चौके गेले. तर कशाला तो ट्राय करायला गेला, परत लास्ट बॉलला मारायला गेला आणि बॉलापर्यंत पोचलाच नव्हता तो त्याने ते डॉट म्हणजे डिफेंड करायला पाहिजे होता बॉल तो. तर खेळला शॉट, आऊट झाला, मिस टाईम झाला. ईशान किशन आला आणि मस्त पार्टनरशिप केली त्याने याच्यावर संजू सॅमसनबरोबर. चांगल्या स्ट्राईक रेटने खेळला तो पण, 200+ स्ट्राईक रेट. चांगला खेळत होता. थोडा अजून चांगला म्हणजे गेला असता तो, तर नको त्या वेळेला आऊट झाला. पण ठीक आहे, त्याचं काम तो करून गेला. आणि संजू सॅमसनचा काय फॉर्म आहे बाबा गेल्या मॅचपासून. आणि त्याला जेव्हापासून घेतलं त्यांनी चांगले रन्स 20-22 रन करून तो आऊट होत होता, पण चांगल्या स्ट्राईक रेटने. पहिल्या याला 8 बॉलात 22, नंतर 15 बॉलात 24 वगैरे असा, आणि मग ती 97 आणि आजचे हे. तर चांगला फॉर्ममध्ये, आणि हाच फॉर्म राहू दे त्याचा फायनलला. चांगलं शॉट म्हणजे एक त्याला हे मिळालं जीवदान, आणि त्याचा पूर्ण फायदा घेतला त्याने. त्याच्यानंतर सूर्यकुमार आला. नाही, आज शिवम दुबेला पाठवलं. मला वाटलं की चुकीचा निर्णय, हाच यायला पाहिजे होता सूर्यकुमार. पण ठीक आहे, त्यांनी ह्याच्याबरोबर आदिल रशीदबरोबर मॅचअपसाठी त्याला पाठवलं. तो स्पिनरला चांगले छक्के वगैरे मारतो, आणि त्यांनी केलं तर मारले त्यांनी. आणि हार्दिकची चुकी होती, हार्दिकने त्याला रनआउट केला, नाही तर तो चांगला खेळत होता. अजून पण त्यांनी 50 वगैरे पण करू शकला असता तो, पण ठीक आहे. त्यांनी पण चांगले 25 बॉलात 47 वगैरे केले, तर चांगलं त्याचं पण हे होतं कॉन्ट्रीब्युशन. 180चा स्ट्राईक रेटने खेळला. हार्दिक 200 स्ट्राईक रेटने खेळला. हार्दिकने किती केले, 27 केले 12 बॉल्समध्ये, 3, 4, 2 सिक्सेस. तिलक वर्मा, हाय 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 हे काय 6 मारले त्यांनी आर्चरला. वाव. एक पॉईंटवरून जो यॉर्करला त्यांनी फुलटॉस बनवून जो 6 मारला ना, सुपर. आणि स्ट्रेट एक मारला तो, मस्तच. तर 330च्या स्ट्राईक रेटने खेळला तो. किती 7 बॉल 21 रन, 3 सिक्सच मारले त्यांनी. ईशान किशन 39, 18 बॉल 4 आणि 2 सिक्सेस. संजू सॅमसनने 84 केले 42 बॉलमध्ये, 8-4, 7 6. तर बॉलिंग त्यांच्याकडून काही खास एवढी कोणाची होती. विल जॅकने चांगली टाकली. तरी पण त्यांनी 4 40 रन्स देऊन काहीतरी 2 विकेट घेतले. आदिल रशीदने पण 3 ओव्हरमध्ये 41 दिले वाटतं, आणि 3 नाही, 1 विकेट. इंग्लंडची बॅटिंगची स्टार्ट तशी चांगली नाही. फिल शॉटला हार्दिकने पहिल्या 2 ओव्हर सुपर टाकले यार. एकदम सरप्राईज झालो मी. एवढ्या सपाट पिचवर चांगल्या ओव्हर टाकल्या. पहिली ओव्हर तर मला वाटतं त्यांनी फक्त 4 काय 5च रन दिले होते, आणि विकेट घेतलेला. तर हार्दिकचं जे बॉलिंगमध्ये पाहिजे होतं ते आज मिळालं बाबा. एवढ्या खराब पिचवर पण त्यांनी ठीक आहे किती रन्स दिले, 38 रन्स दिले, 2 विकेट घेतले 4 ओव्हरमध्ये. ओके, 50-50 45 देत होता, त्याच्यापेक्षा 38 चांगले, आणि ते पण अशा पिचवर आणि अशा बॅटिंग लाईनच्या समोर. आणि बुमराह भाई, दोनो हातच हॅट्स ऑफ आहे भाई. काय
2024च्या वर्ल्ड कपमध्ये पण त्याचे कॉन्ट्रीब्युशन बॅट्समनचं 50 होतं तर 50% बुमराचं होतं एकट्याचं. तर असं आज पण त्याच्याच जे लास्टच्या त्या कायद्याने 2 ओव्हर्स टाकल्या. हो काय यॉर्कर आणि काय स्लोवर टाकले मस्तच. 4 ओव्हर 33 रन्स देऊन 1 विकेट, जिथे सगळे 10 रन्स पर ओव्हर जात होते. 10 रन्स काय 11-12 ओव्हर्स रन पण गेले. ह्याला आर्चरला 61 पडले आणि आपल्या चक्रवर्तीला तर चक्रधारीच करून टाकला, त्याला 64 केले 4 ओव्हर्समध्ये. तर तिथे त्या 33 रन्स देऊन 1 विकेट घेतला बुमराने आणि काय ओव्हर टाकल्या शेवटच्या त्याने 2 ओव्हर मस्तच. त्याच्यामुळे बाकीचे शेवटच्या फेजमध्ये त्याच्यामुळे जिंकलो आपण. इंग्लंड जवळ एवढे आलं येऊ शकलं हेच, आपण थोडी खराब बॉलिंग टाकली थोडी, म्हणजे वरुण चक्रवर्ती आधी बायलॅटरल मॅच टाकत होता तो या वर्ल्ड कपमध्ये दिसतच नाही. एवढे शॉर्ट बॉल टाकतो तो पहिल्या आणि त्याला सोडतच नाही कोण. आणि 2020 आता जो हे चालू आहे ट्रेंड, तुमच्या रेप्युटेशनवर कोण खेळतच नाही. खराब बॉल मिळाला की मारतातच आणि चौका सोडून द्या, सिक्सच मारतात. एवढा शॉर्ट बॉल टाकतोय त्याने खणकवून टाकले पहिल्याच ओव्हरमध्ये 3 6 मारले त्याला आणि रिव्हर्स स्वीपमध्ये 6 होते. तर पुढे टाक ना, पुढे टाकायलाच बघत नाही तो. आणि काहीतरी थोडा बॉलला लूप देईल, एअरमध्ये थोडा डिसीव्ह करेल, काय नाही फास्टर मारतो तो. गुगली आता काय ती स्पिन होतं ती गुगली पण त्याची नीट पडत नव्हती. मला वाटतं फायनलला कुलदीपला खेळवलं तर बरं होईल ॲक्च्युली. बघू काय कॉल घेते मॅनेजमेंट. मला वाटतं वरून फक्त तो एक चेंजेस बनतो, वरून चक्रवर्तीच्या जागेवर कुलदीपला घ्यायला पाहिजे फायनलमध्ये. बाकी ठीक होती, पण हा जॅकब आणि काय खेळला आहे सॉलिड. तर त्याच्याबरोबर तो विल जॅक ऑलराऊंडर आहे पण मस्त, त्याने पण 35 केले 20 बॉल्समध्ये. आणि टॉम बॅटन याला रन केले 17, पण ते फक्त 5 बॉलच केले त्यांनी, पण 1 for 2 6 मारले. बाकी एवढं काय कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. बाकी जॅकबच 105 जस्ट 48 बॉलमध्ये 8 for 7 6. काय खेळला आहे बघा तो, मस्त बॅटिंग केली, मजा आली त्याची पण बॅटिंग बघायला. अपोजिशनवाले होते पण अशी बॅटिंग सहसा नाही मिळते. 250च्या रनचेजमध्ये जरी पिच कसं पण असलं ना तरी टीम एवढ्या क्लोज खूप कमी येतात. आणि ते पण त्यांचे पॉवर प्लेमध्ये 3-4 विकेट गेलेले असताना पण जो त्यांनी काउंटर अटॅक केला त्यांनी यांनी त्या बॅटननं येऊन ते धागेच खोलले ह्याचे. तर वरून चक्रवर्तीला हर्षदीप आणि थोडा अक्षर पटेलला पण बोलले. अक्षर पटेलचं बाबर आहे, काय आज फिल्डिंग केली, सुपर कॅच घेतली. ज्या पण कॅच घेतल्या ना 1 नंबर कॅच घेतल्या. तर हॅट्स ऑफ आहे त्याला पण. जी पहिलीच ह्याची कॅच घेतली त्यांनी हॅरी ब्रूकची, उलटा जाताना कधी पण जजमेंट चुकतंच. आपण उलट्या दिशेने तर फिरायला होतं असं नक्की बॉल कुठे आहे तो पकडून कॅच करायचं म्हणजे नुसतं घेत होतं. आणि जी दुसरी बाउंड्रीवर जी रनिंगमध्ये ती पण त्याचं काय होतं त्याला त्या विचार करायला वेळ पण नाही मिळत तेवढ्यात त्याने ती कॅच पकडली. बाहेर जाणार वाटत होतं त्याच्याकडे बॉल टाकणं वगैरे हे खूप त्यासाठी इकडून 4 असायला लागतं. तर मस्त कॅच होती ती पण, कॅचिंग चांगली झाली आज इंडियाची. यांनी पण तिलक वर्माने पण बाउंड्रीवर मस्त कॅच घेतली याची, सॅम करनची. इंग्लंड पण मस्त खेळला, जेकब काय बॅटिंग केली त्याच्यामुळे एवढे क्लोज झाले. आणि बाकीचे पण खेळले ते पण असं नाही रन बॉल चांगल्या स्ट्रायकर एवढं खेळले म्हणून त्यांचं चालू होतं. आणि एका साईडने आधी विकेट गेले 3-4 पण नंतर चांगली पार्टनरशिप केली आणि तो बेथलच मारत होता सगळ्यांना. आणि काय क्लिअर हिटिंग होती त्याची, मस्त मारला शॉट, मजा आली त्याची पण बॅटिंग बघायला. जेवढी संजू सॅमसनची बॅटिंग चांगली होती तेवढी त्याची पण चांगली होती. पण फरक फक्त ठरला जसप्रीत बुमराह आणि थोडाफार मी हार्दिकला पण देईल. दोघांनी मस्त ओव्हर टाकले त्याच्यामुळेच इंडिया जिंकू शकली. आणि आता फायनलमध्ये आपण आलो आहे लगातार दुसरी बार. तर बघू फायनल जिंकतो का, कारण न्यूझीलंड पण तेवढीच टफ आहे. कारण त्यांची न्यूझीलंडचे प्लॅनिंग ना छोटे मस्त असतात. कुठून एवढं म्हणजे चांगले आणि एक्झिक्यूट करतात जे ठरवतात. ह्या एरियामध्ये बॉलिंग टाकायची अशीच टाकायची ह्या प्लेयरला, तर तसंच एक्झिक्यूट पण करतात ते. त्याच्यामुळे सक्सेस त्यांचं खूप जास्त दिसते गेल्या काही वर्षामध्ये. प्लेयर एवढे म्हणजे मोठी नावं नसतात त्यांच्या ह्याची पण चांगलं. बघू फिन ॲलेन, सायफर्ट, रचिन रवींद्र, परत आणि कोणी चॅपमन, मिचेल मार्श यांना कसं काय आपण हे करतो. आणि हेनरी, फर्ग्युसन, सँटनर,
आणि परत सचिन रवींद्र यांच्या विरुद्ध कसे रन्स करणं फायनलमध्ये बघूया काय करतात. आता फक्त एकच 1-2च वीक लिंक वाटते. मेन म्हणजे बॉलिंगमध्ये वरुण चक्रवर्ती, बॅटिंगमध्ये ह्याचा काय त्याचं नाव अभिषेकचा फॉर्म आणि ते कॉन्फिडन्स नाही वाटत आहे. म्हणजे शॉट तर दोन्ही किती चांगले मारले त्यांनी, पण कॉन्फिडन्स नाही दिसत आहे. आणि मी तर बोलतो त्यांनी स्टडी होऊन खेळतो, थोडा एक टाईम देतो, त्याच्यापेक्षा त्याचा जो गेम आहे पहिल्या बॉलपासून मारायचं ते ठीक आहे. असं पण आऊट झालं तर काय फरक पडतो, आहेत मागे एवढे प्लेयर, पण तू तुझाच गेम खेळ राहिला. तर एकच तर गेम उरला आहे, त्याच्यात तू जर बघायला गेलास की मी आधी 1-2 ओव्हर बघतो तर तेवढा टाईम नाही भाई. तर त्याने त्याचाच गेम खेळायला पाहिजे. मग आऊट आणि बॅट लागली तर लागली. बाकी ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार आज थोडा लवकर आऊट झाला, पण ठीक आहे, तेव्हा मारणंच गरजेचं होतं. आहे तो पण बऱ्यापैकी टचमध्ये आहे. हार्दिक आहे, तिलक वर्मा तर सुप्रीम दिसतो आहे आता जेव्हापासून त्याचा नंबर चेंज केला आहे. शुभम दुबे काय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अक्षरची तर बॅटिंगच येत नाही, चांगलं आहे इंडियासाठी नाही येत आहे, कारण बाकीचेच काम करतात आहे. तर त्यांनी बॅटिंग आणि फिल्डिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येच कॉन्ट्रीब्युशन करावं आज जसं केलं तसं. आणि जसप्रीत बुमराह होय काय बॉलर मिळाला आहे इंडियाला. अजून जर इंडियाला त्याचा सारखाच पण जास्त अपेक्षा नसेल, हर्षदीप पण चांगलीच टाकतो बॉलिंग, नो डाऊट. कधी कधी आज पिच असल्यामुळे जातो आणि 1-2 बॉल खराब टाकतो, तिकडे जरा राग येतो त्याचा. ह्याचं वरुण चक्रवर्तीकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो तेवढं करू शकलो नाही. आता काय माहिती चेंज, मला तर वाटतं त्याचा चेंज करायला पाहिजे. बघू फायनलला मोठा कॉल घेतात आहे काय. पण मस्त मजा आली मित्रांनो मॅच बघायला. वानखेडेवर मुंबईकरांना एक मस्त मॅचचा आनंद दिला आहे सगळ्यांनी, इंग्लंडनी इन्क्लुडिंग इंग्लंड. मजा आली. तर चला फायनलला भेटू, रविवारी भेटू, म्हणजे जिंकल्यावर भेटू परत तुम्हाला. ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, थँक्यू, आणि शेअर करा.